भोसरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदारसंघातील 15 ते 20 माजी नगरसेवक आणि मातब्बर नेते महाविकास आघाडीने गळाला लावले. भोसरीत होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेत त्यांचे जाहीर प्रवेश होणार आणि महायुती किंबहुना आमदार महेश लांडगे यांना जोर का झटका बसणार आणि शरद पवार वातावरण बदलणार अशी चर्चा गेल्या 15 दिवसांपासून जोर धरू लागली होती. काल भोसरीत शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत एकदा झालेले प्रवेश पुन्हा करून घेत महाविकास आघाडीने कशी बशी वेळ मारून न्यावी लागली. यामुळे आता भोसरीमध्ये महाविकास आघाडीच्या अफवांचा फुगा अखेर फुटलाय असं म्हटलं जातंय. त्याचाच हा आढावा. नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. महाविकास आघाडीकडून भोसरीमध्ये अजित गव्हाणे निवडणूक लढवतायत. शांत, संयमी आणि सुसंस्कृत असलेले अजित गव्हाणे यांच्या सोबतच भाजपचे सगळे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा बालेकिल्ला कधीही ढासळू शकतो असा दावा शहरातील राजकीय जाणकार आणि ज्येष्ठ पत्रकार करत होते. अगदी लोकसभा निवडणुकीपासून हा ट्रेंड शहरातल्या प्रसार माध्यमांमध्ये कायम होता. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे जनक आणि देशाचे नेते शरद पवार यांची भोसरीत होणारी सभा निर्णायक आणि वादळी होईल. त्याचा उद्रेक शरद पवार यांच्या सभेत होईल आणि त्यामुळेच भाजपासह महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे असं सुद्धा म्हटलं जात होतं. यासोबतच या सभेमध्ये मोठे गौप्यस्फोट होणार अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात घडवून आणण्यात आली. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून शरद पवार यांच्या सभेची क्युरिओसिटी प्रचंड वाढली होती. भोसरीतल्या ऐतिहासिक गाव जत्रा मैदानावर प्रचंड गर्दी जमवून अजित गव्हाणे शक्ती प्रदर्शन करण्यात यशस्वी झाले. पण भाजपला खिंडार पाडण्याबाबत त्यांच्या हाताला फारसं काही लागलं नाही. प्रवेश करणाऱ्यांच्या यादीमध्ये माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती सागर गवळी यांच्यासह 10 ते 15 जणांची यादी आहे अशी हवा होती. मात्र प्रत्यक्षात माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते, बाळासाहेब गव्हाणे यांचा प्रवेश झाला. विशेष म्हणजे माजी नगरसेविका भीमाबाई फुगे आणि सारिका लांडगे यांचा प्रवेश झाला असताना सुद्धा पुन्हा प्रवेशाची फॉर्मॅलिटी करण्यात आली. माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी गाव जत्रा मैदानावर सभेचं नियोजन करताना आलेल्या अडचणींबाबत शरद पवार यांच्या समोर जाहीरपणे भाष्य केलं. सभा भोसरीत होऊ नये याकरता विरोधकांनी 4 दिवस आडकाठी केल्याचं त्यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिलं. धाक दडपशाही करून आमदार महेश लांडगेंनी भ्रष्टाचार केला असाही आरोप लांडे यांनी जाहीरपणे केला. या मुद्द्याला धरून शरद पवार लांडगेंवर बोलतील आणि भोसरीतील वातावरण फिरेल असा दावा केला जात होता. मात्र शरद पवार यांनी आमदार महेश लांडगे यांचा उल्लेखही केला नाही. शरद पवार यांनी त्यांच्या नेतृत्वाला साजेसे असं भाषण केलं. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी म्हणून भाजपला लक्ष केलं. त्यामुळे साहेबांच्या सभेने वातावरण फिरणार या आशेवर असलेल्या महाविकास आघाडीचा पुरता भ्रमनिरास झाला. साहेबांची सभा वादळी होणार अशी उत्सुकता होती. मात्र राष्ट्रीय नेता स्थानिक मुद्द्यांवर फारसं लक्ष घालत नाही आणि तसंच झालं असं म्हटलं जातंय. पुढं काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम भाषणाला उभे राहिले. मात्र त्यांना थांबवण्यात आलं. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी शहरातील 3 पैकी 1 तरी जागाला आम्हाला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मिळाली नाही तरी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू असं भाष्य केलं आणि शिवसैनिकांच्या मनातील सल बोलून दाखवली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुलभा उबाळे आणि रवी लांडगे व्यासपीठावर एकत्रित आले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालेलं नाही ही बाब अधोरेखित होते. शरद पवार यांच्या सभेत अजित गव्हाणे यांना मानणारा मोठा वर्ग सहभागी झाला. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मानणारा सामान्य कार्यकर्त्यांचा टक्का तुलनेत अल्प होता ही वस्तुस्थिती आहे. सुशिक्षित आणि अभ्यासू अशी ओळख असलेल्या अजित गव्हाणे यांचा पॉलिटिकल ट्रॅक चुकला असून प्रसार माध्यम आणि राजकारणातील स्वयंघोषित चाणक्य त्यांना अक्षरशः मिसगाईड करतायत अशी चर्चा सुरू आहे.
कारण अजित गव्हाणे यांची क्षमता असतानाही ही निवडणूक शरद पवार यांच्या सभेवर अवलंबून ठेवण्यात आली असं चित्र निर्माण करण्यात आले. प्रचंड क्युरिओसिटी वाढल्यामुळे शरद पवार यांच्या सभेकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र काहीही हाती गवसले नाही. किंबहुना 20 येणार, 25 येणार, भाजप फुटणार असा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात गव्हाणे यांच्या सोबत जे गेले, 1-2 अपवाद वगळता त्यांचा प्रभाव नाही. दुसरीकडे संतपीठ, अर्बन स्ट्रीट आणि आंध्रा, भामा, आसखेड अशा मुद्द्यांवर गव्हाणे यांना आरोप करण्याचं नियोजन करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात गव्हाणे यांना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही. मतदानाला आता अवघे 5 दिवस शिल्लक राहिलेत. संतपीठावरून चिखलीमध्ये टाळकरी आणि वारकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. आमदार महेश लांडगे यांनी दिघीच्या सभेत सैनिक भवन आणि चरोलीत संतसृष्टीवरून माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांना टार्गेट केलं. त्याला अजित गव्हाणे यांना अद्याप समर्पक प्रत्युत्तर देता आलेलं नाही. केवळ निवडणूक हातातून गेली म्हणून आमदार महेश लांडगे वायबल झालेत, त्यामुळेच दिघीतील सभेत त्यांच्या रागाचा पारा चढला असा फेक नरेटिव्ह पसरवण्यात धन्यता मानली जातीये. याचा सरळ अर्थ अजित गव्हाणे यांना पॉलिटिकल मिसगाईड केलं जाते आणि गव्हाणे हे ट्रॅप मध्ये अडकलेत असं म्हटलं जाते. गव्हाणे यांच्याकडे व्हिजन आहे, त्यावर त्यांना प्रभावशाली बोलताही येतं. मात्र पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील एक सुसंस्कृत नेता अजित गव्हाणे केवळ चुकीच्या मार्गदर्शनामुळे अपयशाच्या उंबरठ्यावर आहेत आणि महेश लांडगे यांना पराभूत करणं इतकं सहज सोपं नाही असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी सध्या नोंदवले. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.